Hello students, you know that log of any number consists of two parts. First one is characteristic dot mantissa. This dot represents decimal point. That is, log of any number consists of two parts. कॅरेक्टरिस्टिक डॉट मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक कशी डिटरमाइन करायची हे आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलोय. आज या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही संख्येचा मॅन्टिसा कसा डिटरमाइन करायचा हे शिकूया. मग यासाठी लॉग टेबल गरजेचं आहे आणि त्यामुळे तुमच्या समोर तुमच्याकडे जे लॉग टेबल आहे ते तुम्ही हा व्हिडिओ बघताना तुमच्या जवळ असावं अशी अपेक्षा आहे. मॅन्टिसा डिटरमाइन करताना कुठल्याही संख्येचे आपण 3 भाग करणार. त्यातल्या एका पार्टला म्हणणार ए, दुसऱ्या पार्टला म्हणणार बी आणि तिसऱ्या पार्टला म्हणणार सी. ए, बी आणि सी कुठल्याही संख्येमध्ये कसे डिटरमाइन करायचे हे बघण्यापूर्वी तुम्ही लॉग टेबल घ्या आणि त्या लॉग टेबल मधलं लॉगॅरिथम्स हे पान काढा. लॉगॅरिथम्स या पानावर ए कशाला म्हणायचं, बी कशाला म्हणायचं आणि सी कशाला म्हणायचं हे आधी डिनोट करून पेजेस दिसतील. लॉगॅरिथम्स अशी लिहिलेली या दोन्ही पेजवर आपण ए कशाला म्हणायचं, बी कशाला म्हणायचं आणि सी कशाला म्हणायचं ते आधी बघूया. लॉग टेबल तुमच्या समोर असू दे. इथं तुम्हाला पहिला कॉलम दिसतो जिथं 2 अंकी अंक दिसतात बघा सगळे. 10, 11, 12, 13, 14, 15 या पद्धतीनं 10, 11, 12, 13 असे पुढच्या पेजवर तुम्ही गेला तर 99 पर्यंत अंक तुम्हाला मिळतात. या उभ्या कॉलमला तुम्ही म्हणणार आहात ए आणि त्यामुळं याला आपण ए ने डिनोट करायचं. तुमच्या लॉग टेबलमध्ये याला ए असं वर नोट करा. म्हणजे इथं पुढं आपण कुठल्याही या संख्येचा लॉग बघताना ए म्हणजे काय, बी म्हणजे काय आणि सी म्हणजे काय हे कळण्यासाठी या 2 पेजवर तुम्ही ही खूण करून ठेवा. ए आहे हा कॉलम जिथं आपण 2 अंकी सगळे अंक घेतलेले आहेत. त्यानंतर बी साठी हा रो आहे. हे आडवे लिहिलेले दिसतात तुम्हाला. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 0 पासून 9 पर्यंत या रोला आपण म्हणणार आहोत बी. इथं लक्षात घ्या, याला म्हणणार आपण बी. आणि त्यानंतर मीन डिफरन्स असा एक पार्ट दिसतोय. या मीन डिफरन्स पार्टमध्ये 1 पासून सुरुवात आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याला म्हणणार आपण मीन डिफरन्स किंवा याला आपण डिनोट करणार सी न. चला, म्हणजे इथं तुम्हाला ए, बी, सी असे 3 पार्ट आधी या लॉग टेबलमध्ये आपल्या लॉगॅरिथम्स या दोन्ही पानावर तुम्ही ए कशाला म्हणायचं. ए हा उभा कॉलम 2 अंकी अंक सगळे आहेत इथं. बी हा आडवे जे अंक आहेत 0 ते 9 पर्यंत आणि सी मीन डिफरन्स याला म्हणतो आपण जो 1 पासून 9 पर्यंतचे अंक आहेत. जेव्हा तुम्ही कुठल्याही संख्येचा लॉग बघता तेव्हा तुम्हाला पहिले 2 अंक याला म्हणणार आपण ए आणि या एच्या पुढं तिसरा जो अंक असणार आहे तो त्याला म्हणणार तुम्ही बी आणि त्यामुळे त्या बीच्या पुढं जायचं. त्या अंकाखाली येणारी संख्या जी 4 अंकी असेल ती आणि त्यानंतर मीन डिफरन्स जो आहे तो आहे सी. पुढं जायचं बीच्या मीन डिफरन्स जो असेल त्याच्या खाली येणारा अंक इथं आपल्याला बीमध्ये मिळवावा लागतो. म्हणजे बी अधिक सी. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या घेऊया आणि त्याचा लॉग कसा बघायचा हे या लॉग टेबलच्या सहाय्यानं शिकूया. So we'll consider the log of first number. Suppose we have to determine log of 1234. Log of 1, 2, 3, 4 we have to determine. For that, first you have to determine characteristic. आता कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करताना आपल्याला लॉग टेबलची गरज नाही आहे. आपण हा नंबर बघून सांगू शकतो. तुम्हाला मागच्या वेळीच्या व्हिडिओ मधले नियम माहीत आहेत. ही संख्या आहे 4 अंकी आणि त्यामुळे ही जी कॅरेक्टरिस्टिक येणार 3. त्यामुळं 3 पॉईंट हे आधी आपण लिहून ठेवायचं आणि मग
मॅन्टिसा डिटरमाइन करताना यात संख्येचे आपण 3 भाग करणार. कसे तर 1 2 3 4 1234 डावीकडून सुरुवात करायची. डावीकडचा पहिला नॉन झिरो अंक, डावीकडचा पहिला नॉन झिरो म्हणजे झिरो नसणारा अंक तिथून सुरुवात करायची आणि ते लगतचे 2 अंक आहेत त्यांना आपण ए म्हणायचं. डावीकडून सुरुवात केली, इथं 1 आणि 2 म्हणजे हे पहिले 2 अंक आहेत त्यांना आपण म्हणणार ए. तिसरा अंक त्याच्या शेजारी असणारा त्याला म्हणणार तुम्ही बी आणि त्याच्या नंतर येणारा अंक त्याला म्हणणार सी. लक्षात घ्या नियम काय आहे. आता ही 4 अंकी संख्या आहे त्यामुळे तुम्हाला सोपं आहे. ए बी सी 4 आपण पार्ट सांगितले. ए हा पार्ट कंपल्सरी 2 डिजिट असणार आहे. लक्षात घ्या ए हा पार्ट कंपल्सरी 2 डिजिट असणार आहे. तुम्ही बघितलं आता लॉग टेबल मध्ये आपण ए जिथं सांगितलं तिथं सुरुवात झाली आहे 10 11 12 पासून 99 पर्यंत. म्हणजे 2 अंकी लहानात लहान संख्या 10 आणि मोठ्यात मोठी संख्या 99. म्हणजेच ए हा पार्ट असणार आहे तो नेहमी काय असणार आहे 2 अंकी असणार आहे. आणि तो 2 अंकी ठरवायचा कसा तर डावीकडून सुरुवात करायची. पहिले 2 अंक तर डावीकडून सुरुवात करताना पहिला नॉन झिरो अंक घ्यायचा. झिरो असतील याच्या पाठीमागे तर ते सोडायचे. झिरो पेक्षा वेगळा कुठलाही जो अंक असेल तिथून सुरुवात करायची आणि लगतचे 2 जे अंक आहेत त्यांना आपण ए म्हणणार. त्याच्या पुढचा अंक आहे त्याला म्हणणार बी आणि त्याच्या पुढचा अंक आहे त्याला म्हणणार सी. आता बी हा 1 अंकीच असणार आहे 0 ते 9 पर्यंत कुठलाही आणि सी हा 1 ते 9 पर्यंत कुठलाही अंक असणार आहे. पण याचा लॉग कसा बघायचा. लॉग टेबल घ्या. 1 2 3 4. First, the characteristic we have determined it is 3. In this number, A is 12. In this log table, see column first, that is this row is for A. 12. In this number, B is 3. 12च्या पुढं आणि 3च्या खाली, ह्या 3च्या खाली जो अंक येईल तो 4 अंकी संख्या असणार आहे. ती कंपल्सरी ही 4 अंकी संख्या असणार आहे. लक्षात घ्यायचं. 0 8 9 99 असले तरी 0 आपण तिथं गृहीत धरायचं आहे. त्यामुळं ही 4 अंकी संख्या आहे. आणि त्यानंतर सी या पुढं जायचं आणि सी आहे 4. मीन डिफरन्स मध्ये 4 या अंकाखाली आणि या 3च्या समोर त्या क्रॉसला जो अंक येईल तो 14 आपल्याला मिळाला. 12च्या समोर 3च्या खाली आणि त्यानंतर मीन डिफरन्स 4च्या खाली तो 14 अंक जो आला तो आणि बी हे एकमेकांमध्ये मिळवायचे. जे 0 899 अधिक 14 ही जी बेरीज आपल्याला मिळणार ती 0 913. काय म्हणजे ही 4 अंकी मी आता सांगितलं तसं 0 913 हे 4 अंक आपल्याला मॅन्टिसामध्ये नेहमी 4 अंक असणार आहेत. मग आता पूर्ण 1234चा लॉग काय आला. कॅरेक्टरिस्टिक इज 3. ही 4 अंकी संख्या असल्यामुळे कॅरेक्टरिस्टिक आली 3. पॉईंटच्या पुढं जो मॅन्टिसा आपण मिळवला तो लिहायचा 0 913. जे लॉग ऑफ 1 2 3 4 1234 इज इक्वल टू 3.0913. पर सांगते बघा मी. पहिला ए आहे 12. 12च्या पुढं 3 खाली जो अंक जी संख्या येईल ती आणि त्यानंतर तसंच समोर जायचं आणि जो मीन डिफरन्स आहे त्याच्या खाली जो अंक येईल तो 2 अंकी असेल 1 अंकी असेल काय असेल तो बी आणि सी हे एकमेकांमध्ये मिळवायचे आणि जो 4 अंकी संख्या येईल ती आपली मॅन्टिसा येणार. ए इज फर्स्ट 2 डिजिट्स दॅट इज 65. बी इज 4 अँड सी इज 3. Log of 6543, the characteristic is 3. So 3 point. Now, what is the mantissa? In log table,
65 A65 शोधायचं आपण. A65. त्यानंतर बी आहे 4, म्हणजे 65च्या पुढं जायचं आणि बी आहे 4, 4च्या खाली अंक काय आला 8156. ठीक आहे, ही संख्या आली 8156. आणि त्यानंतर सी आहे 3. आता याच्या पुढं जायचं आणि मीन डिफरन्स आहे 3, 3च्या खाली या क्रॉसला जो अंक येईल तो 2. बरं आहे, 65च्या समोर 4 खाली 8156 ही संख्या आली. आणि त्यानंतर मीन डिफरन्स आहे 3, त्याखाली येणारा अंक आहे 2. 8156 अधिक 2 ही बेरीज करायची. 8156 अधिक 2 तेल 8158. बरं आहे, म्हणजे हा मॅन्टिसा मिळवला आपण. कॅरेक्टरिस्टिक आधी लिहिलेलीच आहे 3.8158. 8158 हा 6543चा लॉग झाला 3.8158. तर 4 अंकी संख्या तुमच्या लक्षात आल्या असतील, पण सगळ्या संख्या 4 अंकी नसणार आहेत. सपोज द नंबर इज 3 digits, having 3 digits. Suppose the second number log of 242. We have to determine log of 242. 3 अंकी संख्या आणि तिचा लॉग डिटरमाइन करायचा आपल्याला. मग इथं कॅरेक्टरिस्टिक आपण आधी लिहिणार. ही 3 अंकी संख्या असल्यामुळे हिची कॅरेक्टरिस्टिक असणार 2 पॉइंट, आणि मग लॉग टेबल कडे जायचं. त्याआधी आपल्याला आता यात ए कोण, बी कोण आणि सी कोणता हे ठरवायचं आहे. 242 इथं ए आहे तसंच, नाहीतर A2, B4, C2 असं नाही आहे. ए कंपल्सरी 2 अंकी संख्या आहे, त्यामुळे डावीकडून सुरुवात केली, पहिले नॉन झिरो अंकापासून सुरुवात करायची. त्याच्या लगतचा अंक हे 2 येणार ए, त्याच्या शेजारचा अंक आहे बी, आणि सी याच्या पुढे नाही आहे काय, तर सी येणार 0, म्हणजे सी काहीच नाही आहे. आपण हेच वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. 242 इज इक्वल टू 242.0. हे जे दशांश चिन्ह आहे ते ह्या संख्येनंतर आहे, म्हणजे पॉइंट इथं आला. मग आता इथं हे ए, हे बी आणि हे सी. दशांश चिन्हाचा विचार न करता आपण काय ठरवलं, पहिले 2 अंक ए, दुसरा अंक बी आणि तिसरा अंक सी. कारण दशांश चिन्हाचा विचार करून आपण इथे कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन केल्या. मॅन्टिसा डिटरमाइन करताना या डेसिमल पॉइंटचा विचार करायचा नाही आहे, आणि त्यामुळे इथं सी म्हणजे 0 आला. म्हणून लक्षात घ्या, आता कुठलीही 3 अंकी संख्या असेल तर पहिले 2 अंक ए, पुढचा अंक म्हणजे तिसरा अंक आहे तो बी, आणि मीन डिफरन्स आहे तो 0, आणि 0 हा कॉलम मीन डिफरन्स मध्ये नाहीच आहे, आणि त्यामुळे 24 समोर आणि 2 खाली जी संख्या आहे ती त्याचा मॅन्टिसा येणार. A इज इक्वल टू 24 अँड बी इज इक्वल टू 2, सी इज इक्वल टू 0. जर 3 अंकी संख्या असेल तर सी कडे जायची गरजच नाही. मीन डिफरन्स 0 आहे आणि मीन डिफरन्समध्ये 0 हा अंक नाहीच आहे, आणि त्यामुळे आपण फक्त काय करणार, ए आणि बी बघणार. ए आहे 24, इथं लॉग टेबलमध्ये आता आपण 24 ए, आणि बी हा 2 आहे, म्हणजे 24च्या पुढं आणि 2च्या खाली जी संख्या येईल ते 3838. 24च्या पुढं आणि 2च्या खाली. चला, 3 अंकी संख्या असेल तर सी 0 असणार, त्यामुळे सी कडे जायची गरज नाही आहे. आणि ह्या 3 अंकी संख्येची कॅरेक्टरिस्टिक आली 2. सो 2 पॉइंट आणि 3838. So log of 242 is 2.3838. Now A is 84 and B is 6. तर लॉग टेबल मध्ये जायचं आपण. 84च्या पुढं आणि B आहे 6 खाली. B 6, 84 समोर आणि 6 खाली जी संख्या आहे ती 9274. कॅरेक्टरिस्टिक या संख्येची आहे 2.9274. सो लॉग ऑफ 846 इज 2.9274. पुढची संख्या समजा 2 अंकी आहे. लॉग ऑफ
suppose the number is 36. Log of 36 is equal to, determine the characteristic. 2 अंकी संख्या असल्यामुळे कॅरेक्टरिस्टिकली 1 पॉइंट. आता मॅन्टिसासाठी या संख्येमध्ये ए कोण, बी कोण आणि सी कोण 2 अंकी संख्या आहे, त्यामुळे पहिले जे 2 अंक आले ते ए असणार. आणि इथं काय येणार मग बी इज इक्वल टू 0, सी इज इक्वल टू 0. जसं मी सांगितलं तसं 36 ही संख्या आपण या पद्धतीने लिहू शकतो 36.00. आणि त्यामुळं इथं ए आला, ह्या डेसिमल पॉईंटचा विचार न करता हा बी आला आणि हा सी आला. म्हणजे इथं 36 समोर आणि 0 खाली याचा विचार करून आपण त्याचा मॅन्टिसा डिटरमाइन करू शकतो. असं कुठल्याही 2 अंकी संख्येमध्ये जी संख्या आहे तिच्या समोर 0 खाली हा त्याचा मॅन्टिसा आपण डिटरमाइन करू शकतो. 2 digits are there. So A is equal to 36, B is equal to 0, C is equal to 0. First, the characteristic is 1 because 2 digits number is there. 2 अंकी संख्या असल्यामुळे याची कॅरेक्टरिस्टिक आली 1 पॉईंट. आपण याचा मॅन्टिसा शोधूया. तर लॉग टेबलमध्ये 36 आणि 0 खाली जो अंक येईल तो 0 खाली अंक येईल, संख्या येईल म्हणूया आपण त्याला 5563. सो 1.5563. This is log of 36. Log of 36 is equal to 1.5568. Characteristic of 78 is 1 point. 78 त्यामुळे ए येणार फक्त 78, बी 0, सी 0. मग 78चा 0 खाली मीन डिफरन्स 0. लॉग टेबलमध्ये 78 शोधायचा आणि 78 समोर 0 खाली पहिलाच कॉलम येणार 8921. म्हणजेच लॉग ऑफ 78 इज 1.8921. आधी कॅरेक्टरिस्टिक लिहिली तुम्ही तर सोपं जातं आहे. कॅरेक्टरिस्टिक कुठल्याही संख्येची आधी लिहून ठेवायची आणि त्यानंतर त्याचा मॅन्टिसा लॉग टेबलमध्ये बघायचा आणि तो त्याच्यासमोर लिहायचा. आता 1 अंकी संख्या असेल तर काय करायचं. सपोज लॉग ऑफ 4 इज इक्वल टू, डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक. 1 अंकी संख्या असल्यामुळे याची कॅरेक्टरिस्टिक येणार 0 पॉईंट. आणि 4, मग आता ए कोण, बी कोण आणि सी कोण 4 ही संख्या या पद्धतीने आपण लिहू शकतो 4.000. मग इथं ए येणार, पहिले 2 अंक डावीकडून सुरुवात केली, पहिला नॉन 0 अंक 4 आणि त्याच्या लगतचा अंक आणि त्यामुळं हा आला ए. म्हणजे ए ची व्हॅल्यू इथं काय आली 40, बी 0 आणि सी 0. लक्षात घ्या 1 अंकी संख्या असेल तर आपण लॉग बघताना कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करायची आणि त्याच्या पुढे 0. ए हा 1 अंकी नाही आहे, ए हे 2 अंकीच आहे आणि त्यामुळं 1 अंकी संख्येचा लॉग बघताना समजा 1चा लॉग बघायचा आहे, तुम्ही काय करणार कॅरेक्टरिस्टिक 0 आणि 10चा 0 खाली 2, 20, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या पद्धतीने लॉग बघताना काय करणार तुम्ही 0 पॉईंट आणि 9चा लॉग बघायचा असेल तर 90च्या समोर 0च्या खाली. पण इथं ए येणार 40, बी 0, सी 0. त्यामुळे 40चा 0 खाली लॉग बघायचा आपण. लॉग टेबलमध्ये 40 0 समोर जो अंक येईल तो 0 खाली 60 21. मग 4ची कॅरेक्टरिस्टिक झाली 0 पॉईंट आणि त्याच्यासमोर मॅन्टिसा लिहायचा 60 21. असं कुठलीही 1 अंकी संख्या असेल तर काय करणार आपण कॅरेक्टरिस्टिक 0, 2 असेल तर 20चा 0 खाली, 3 असेल तर 30चा 0 खाली. तसंच आपण आता 8चा बघायचा असेल लॉग तर काय करणार 8 एक आहे ना तिथं 80 आणि मग 80चा 0 खाली लॉग बघणार आपण 90 31.
त्यामुळं 80चा लॉग म्हणजे सॉरी 8चा लॉग येईल लॉग ऑफ 8 इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट मॅन्टिसाला 9031. आता 4 पेक्षा जास्त अंकी संख्या असतील तर काय करायचं? लॉग ऑफ सपोज द नंबर इज 14,362. 14,362 ही संख्या 5 अंकी आहे. या 5 अंकी संख्या असल्यामुळे हिची कॅरेक्टरिस्टिक आपण डिटरमाइन करणार. ती संख्या 5 अंकी आहे, तिच्यापेक्षा 1 न कमी कॅरेक्टरिस्टिक, सो 4 पॉइंट. आणि आता मॅन्टिसा डिटरमाइन करायचा. ए कोणता, बी कोणता आणि सी कोणता. 62. इथं नियम तोच, पहिल्या डावीकडून सुरुवात करायची. नॉन झिरो अंक पहिला जो येईल तो आणि त्याच्या लगतचा अंक याला ए म्हणणार, म्हणजे 14 हाला ए. बी आहे तसा आणि सी हा अंक येणार. याच्या पुढे किती अंकी असू दे संख्या ती 6च्या पुढं 2 अंक आहे. हा 2 अंक 5 पेक्षा कमी आहे. जेव्हा हा पुढचा अंक 5 पेक्षा कमी असेल तेव्हा हा आतला अंक आहे तसा ठेवायचा. म्हणजे सी येणार 6. हा आपण यातनं डिलीटच करणार. सी येणार 6. रूल लक्षात घ्या. राऊंडिंग ऑफचा एक रूल आहे की जेव्हा आपण राऊंड ऑफ करतो ती संख्या तेव्हा काय करतो की जो पुढचा डिजिट आहे ते 5 पेक्षा कमी असेल तर आतला अंक आहे तो आहे तसा ठेवतो. तो 5 पेक्षा जास्त किंवा 5 असेल तर हा आतला अंक 1 न वाढतो. इथं आता 2 आहे म्हणजे 5 पेक्षा कमी असणारा अंक आहे आणि म्हणून सी काय आला 6च आला. याच्या पुढे किती अंकी संख्या असू दे, समजा आता ही 5 अंकी आहे, 6 अंकी आहे, 7 अंकी आहे, 8 अंकी आहे, आपल्याला लॉग बघताना गरजेचं फक्त 4 अंकी संख्या लागणार आहेत. ए 2 अंकी, बी 1 अंकी, सी 1 अंकी. आणि त्यामुळे इथं पुढे कितीही अंक असू देत विचार करताना हा रूल पाळायचा. याला 4 अंकीमध्ये कन्व्हर्ट करताना या पुढचा अंक जो 5वा अंक आहे तो जर 5 पेक्षा कमी असेल तर आतला अंक आहे तसा ठेवायचा. तो 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आतला अंक 1 न वाढवायचा. आणि आता ए डिटरमाइन केला आपण, बी डिटरमाइन केला, सी डिटरमाइन केला. लॉग याचा सांगू शकतो. याचा मॅन्टिसा आपण बघायचा आणि 4 पॉइंट आहे तसा मॅन्टिसा. समजा ती 6 अंकी संख्या असेल तर मॅन्टिसा येईल 5. 8 अंकी संख्या असेल कॅरेक्टरिस्टिक येईल 8 अंकी असेल तर 7. आणि मॅन्टिसा फक्त डिटरमाइन करताना पहिले 4 अंक विचार. 14,362 या संख्येचा लॉग बघताना काय करणार, कॅरेक्टरिस्टिक 4 पॉईंट आली. 5 अंकी संख्या असल्यामुळे कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करायची आधी ती 4 पॉईंट आणि त्यानंतर ए 14, बी 3 आणि सी 6. 2 राहिला तसाच, तो कॅरेक्टरिस्टिकमध्ये आला. ती 5 अंकी संख्या असली त्यामुळे ते कॅरेक्टरिस्टिकमध्ये 4 पॉईंट आलं आणि 2 आपण घेतलं नाही. का घेतलं नाही? समजा 5 पेक्षा मोठा अंक असेल तर आपण आतला अंक 1 न वाढवतो. 5 किंवा 5 पेक्षा मोठ्या अंकासाठी आतला अंक 1 न वाढवतो आणि 5 पेक्षा लहान अंक असेल तर आपण तो अंक आहे तसा ठेवतो. लक्षात ठेवायचा हा रूल आहे राऊंडिंग ऑफ करण्यासाठीचा. आणि त्यामुळं 14,362 मध्ये आपण 14A 3B आणि 6 आहे तसा सी ठेवला. कॅरेक्टरिस्टिक 4. 14चा 3 खाली, 14 समोर 3 खाली येणारी संख्या आहे 1553. सरळ समोर जायचं. मीन डिफरन्स आहे 6. तो अंक आपल्याला मिळाला 18. त्यामुळं 1553 अधिक 18 ही बेरीज करायची. तुम्हाला ही बेरीज जर आडवी मांडून नाही करता येत असेल, चुकत असेल तर तुम्ही उभी एकमेकांखाली बेरीज घेऊन करू शकता. सो 1571 जे लॉग ऑफ 14,362 इज इक्वल टू 4.1571. Like this. Suppose we have another number 76243. Log of 76243
again the characteristic is 4. A here is 76, B is 2 and C is 4. त्याच्या पुढचा अंक आहे 3, त्यामुळे C आहे तसा राहिला. 5च्या पेक्षा कमी असल्यामुळे C आहे तसा राहिला, तो असेल 4. बरोबर. त्यामुळे इथं लॉग बघताना आपण कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन केली आधी, ती आहे 4. 4. log of 76243 is equal to 4. तर लॉग टेबल मध्ये बघा 76 शोधा. 76 समोर 2 खाली बी आहे 2 आणि त्यामुळे या 2च्या खाली 8820 आणि त्याच्या समोर जायचं 4. 4च्या खाली असणारा अंक आहे 2, त्यामुळे 8820 प्लस 2 दॅट इज 8822. सो 8822 8820 plus 2 that is 8822. So log of 76243 is equal to 4.8822. 376. A is 44, B is 3 and C is 8. कारण शेवटचा जो अंक आहे 6 आहे म्हणजे तो 5 पेक्षा मोठा आहे आणि म्हणून आपण चौथा जो अंक आहे तो वाढवला 1 न. 7 अधिक 1 8. त्यामुळे ही संख्या आपण 44 3 8 अशी गृहीत धरली. कॅरेक्टरिस्टिक आहे 5 अंकी संख्या असल्यामुळे 4. 4. मॅन्टिसा शोधण्यासाठी 44च्या पुढं 44च्या पुढं आणि बी आहे 3. 3च्या खाली 3 खाली येणारी संख्या 6464 आणि मीन डिफरन्स आहे 8. 8 खाली येणारा अंक तो आहे 8 म्हणजे 6464 प्लस 8. 6464 plus 8 that is equal to 6472. So log of 44,376 is 4.6478. 89,345. लास्ट डिजिट आहे 5, पण इथं आपण चौथा अंक आहे 4 आणि 5वा अंक आहे 5. 5 किंवा 5पेक्षा मोठी संख्या असेल, मोठा अंक असेल तर आतला अंक आपण 1 न वाढवतो आणि त्यामुळे C ची व्हॅल्यू आली इथं 5. A 89, B 3 अँड C 5. लॉग बघताना आपण कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन केली याची आधी, ती आहे 4 पॉईंट आणि 89चा 3 खाली 5 मीन डिफरन्स. 89 89 समोर जायचा 3 खाली 9509 आणि मीन डिफरन्स 5. 5 खाली येणारा अंक आहे 2 आणि त्यामुळं 9509 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 9511. आणि त्यामुळं log of 89,345 is equal to 4.9511. अशी कितीही अंकी संख्या असू दे, आता आपण 5 अंकी घेतली संख्या, 6 अंकी असेल काय येणार, फक्त कॅरेक्टरिस्टिक त्याची 5 येणार आणि आत्ता जसे रूल वापरले तसेच. जे आपला 5वा अंक बघायचा आपण, तो 5वा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर आतला अंक हा 1 न वाढवायचा. 5वा अंक हा 5पेक्षा लहान असेल तर चौथा अंक आहे तसा ठेवायचा. हाच रूल वापरून आपण कितीही मोठी संख्या असली तरी त्याचा लॉग बघू शकतो. कॅरेक्टरिस्टिक फक्त डिटरमाइन करावी लागणार. आता संख्या फ्रॅक्शनमध्ये असतील तर कसं, आपण सगळे होल नंबर बघितले, संख्या फ्रॅक्शनमध्ये असेल. समजा आपल्याला डिटरमाइन करायचं आहे लॉग ऑफ 3.486. लॉग ऑफ 3.486. मग इथं मेथड तीच, आधी काय डिटरमाइन करायचं, कॅरेक्टरिस्टिक.
ही संख्या एक अंकी आहे आणि ती मग याची कॅरेक्टरिस्टिक आहे ना 0 पॉइंट. आता यात ए बी सी डिटरमाइन करताना डावीकडून नॉन झिरो अंक पहिला जो असेल तिथून सुरुवात करायची आणि दोन लगतचे अंक एक, म्हणजे 3.486 आपण कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करायला या डेसिमल पॉइंटचा वापर केला. आता जेव्हा कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन केली तेव्हा डेसिमल पॉइंटचा विचार करायचा नाही, हा डेसिमल पॉइंट नाही असं गृहीत धरायचं आणि हे पहिले दोन अंक ए, दुसरा अंक बी आणि तिसरा अंक सी. चला काय केलं बघा, 3.486 असं संख्या आहे. कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन कशी केली आपण, ही संख्या एक अंकी असल्यामुळे हिची कॅरेक्टरिस्टिक आली 0 पॉइंट. आणि त्या मॅन्टिसा डिटरमाइन करताना हा जो डेसिमल पॉइंट आहे त्याचा विचार नाही करायचा, डेसिमल पॉइंट कुठेही असू दे तो आपण आता विचारात न घेता नॉन झिरो पहिला अंक जो असेल तो आणि त्याच्या लगतचा अंक त्याला ए म्हणणार, म्हणजे ए आला 34. ठीक आहे, ए 34, बी 8 आणि सी 6, म्हणजे 34च्या समोर 8च्या खाली जो अंक तुम्हाला मिळतो किंवा जी संख्या मिळते ती आहे 5416 लॉग टेबल मध्ये आणि मीन डिफरन्स आहे 6, त्या खालचा अंक आहे 8, या दोघांची बेरीज झाली 5424 आणि त्यामुळे 0.5424 म्हणजे लॉग ऑफ 3.486 काय आला 0.5424. समजा तसं आपण पुढचा अंक घेतला, सपोज यू टू डिटरमाइन लॉग ऑफ 76.48. 76.48 ही संख्या आहे दोन अंकी, बरं. 76 पॉइंट म्हणजे ही दोन अंकी संख्या आणि त्यामुळे हिची कॅरेक्टरिस्टिक आली 1. तसंच आता लॉग डिटरमाइन करताना म्हणजे मॅन्टिसा ठरवताना पहिले दोन अंक ए या डेसिमल पॉइंटचा विचार नाही करायचा, हा बी आणि हा सी 1 पॉइंट आणि त्याचा लॉग बघितला आपण तर तो आहे 1.8819. या पद्धतीने दोन अंकी कुठल्याही संख्या तुम्ही अशा फ्रॅक्शन मध्ये घेऊन त्याचा लॉग सराव करू शकता. समजा आपण आता ही संख्या वेगळ्या पद्धतीने घेऊया, लॉग ऑफ सपोज आय हॅव दिस नंबर 0.3486, म्हणजे आता एक पेक्षा कमी असणाऱ्या संख्या विचार करूया. 0.3486 इथं आता कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करायची आहे. आपण नियम बघितलाय, हा डेसिमल पॉइंट या नंबरला स्टँडर्ड नंबर बनवण्यासाठी एक घर पुढे न्यावा लागतो आणि त्यामुळे याची कॅरेक्टरिस्टिक आपण काय ठरवतो, बार 1 किंवा नियम सांगितलेला होता मी, नियम किंवा आपण व्यवहारात वापरणार तो डेसिमल पॉइंटच्या पुढे जेवढे झिरो असतील त्यात एक ऍड करायचा आणि तेवढी बार कॅरेक्टरिस्टिक. इथं 0 नाही आहे म्हणजेच 0 + 1 बार 1 या संख्येची कॅरेक्टरिस्टिक बार 1. अशा कुठल्याही संख्या असतील त्यांची कॅरेक्टरिस्टिक येणार बार 1. आणि आता मॅन्टिसा डिटरमाइन करताना यात ए बी सी कसा ठरवायचा, तसाच डावीकडून सुरुवात केली. पहिला नॉन झिरो अंक, नॉन झिरो लक्षात घ्या, आता इथं तुम्हाला कळेल नॉन झिरो हे 0 आहे, या शून्याचा विचार करायचा नाही. हा डेसिमल पॉइंट आहे याचाही विचार करायचा नाहीये. नॉन झिरो अंक कुठला आहे 3 आणि त्याच्या लगतचा अंक आहे 4, त्यामुळे हे आलं ए, हा आला बी आणि हा आला सी. चला कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करण्यासाठी आपण या डेसिमल पॉइंटचा वापर केला. मॅन्टिसा डिटरमाइन करताना डावीकडून सुरुवात करायची, डावीकडून 0 सोडून जे अंक असतील त्यातला पहिला आणि दुसरा अंक याला म्हणायचं ए आणि त्यामुळे बार 1 ही कॅरेक्टरिस्टिक आली. 34, 8 आणि 6 हेच अंक इथे रिपीट झालेत का बघा, त्यामुळे 34, 8, 6 तोच लॉग आपण बघितला आणि त्याचं जे उत्तर आलं तेच आलं 5424. म्हणजे या दोन संख्यांचा मॅन्टिसा सेम आहे पण कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. इथं 3.486 आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक आपण 0 घेतली आणि ती 0.3486 आहे, मग कॅरेक्टरिस्टिक इथं बार 1 आली पण मॅन्टिसा तोच आला. लक्षात घ्या, या पद्धतीने आपण काही ट्रिक्स वापरू शकतो. म्हणजे समजा मी असं म्हणतो तुम्हाला लॉग ऑफ 2 इज इक्वल टू, लॉग ऑफ 2 बघताना आपण काय करणार, कॅरेक्टरिस्टिक ठरवणार आधी 0 पॉइंट आणि लॉग ऑफ 2 आहे मॅन्टिसा आहे त्याचा 3010.
समजा लॉग ऑफ 20 विचारला. लॉग ऑफ 20 काय येणार आता? कॅरेक्टरिस्टिक याची 20 हा 2 अंकी संख्या असल्यामुळे 1 येणार, पण मॅन्टिसा हाच येणार सेम 1.3010. 200 लॉग ऑफ 200 कॅरेक्टरिस्टिक 2 आणि त्याच्या पुढे मॅन्टिसा तोच येणार. समजा आपण 0.2 घेतलं तर कॅरेक्टरिस्टिक येणार बार 1 आणि त्याचा मॅन्टिसा आहे तोच 3010. लक्षात घ्या. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक बदलणार, मॅन्टिसा हा फक्त आहे तसाच राहणार. ती डेसिमल पॉइंटवर आपण तो मॅन्टिसा म्हणजे ती कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करणार. तसंच समजा आता आपण संख्या घेतली लॉग ऑफ 0.046 इज इक्वल टू, कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करूया आपण. इथं डेसिमल पॉइंटच्या नंतर 1 शून्य आणि त्यामुळं कॅरेक्टरिस्टिक येणार याची बार 2. आणि परत तसंच डावीकडून सुरुवात केली. नॉन झिरो पहिला अंक आहे 4. हे 0 विचारत नाही घ्यायचे. आता डेसिमल पॉइंट विचारात घ्यायचं नाही, 0 किती असू देत विचारत नाही घ्यायचे. पहिला 0 सोडूनचा अंक आहे 4 आणि त्याच्या लगतचा अंक आहे 6 आणि त्यामुळे ही व्हॅल्यू आली A ची 46. आणि तसंच आता ही 2 अंकी संख्या असल्यामुळे आपण काय करणार, B0 आणि C0. त्यामुळे 46चा 0 खाली जो असेल तो लॉग बघायचा. त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल 6628. सो log of 0.046 is equal to bar 2.6628. Like this. Suppose log of 0.00235. log of 00235. कुठले अंक आपण घेऊ शकतो? 0.00 म्हणजे हा दशांश चिन्हाच्या पुढं 2 झिरो आहेत आणि त्यामुळे याची कॅरेक्टरिस्टिक येणार बार 3 पॉइंट. इथं ABC काय येणार? डावीकडून सुरुवात केली. हे 0 सगळे विचारात नाही घ्यायचे. पहिला नॉन झिरो अंक आहे 2 आणि त्याच्या लगतचा अंक आहे 3. त्यामुळे हा आला A, म्हणजे 23 ला आपण A म्हणणार. हा B आला, C0. त्यामुळे 23चा 5 खाली जो अंक येईल तो आहे 3711. या पद्धतीनं लक्षात घ्या. कुठल्याही संख्येचा लॉग बघायचा असेल तर आधी सगळ्यात काय महत्वाचं आहे तर ती संख्या बघितल्या त्याची कॅरेक्टरिस्टिक आधी लिहून ठेवायची आणि त्याच्या पुढे पॉइंट देऊन ठेवायचा आणि मग लॉग टेबल कडे वळायचं. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतंय, आपण लॉग बघायचा या घाईत कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करायची राहून जाते आणि आपण डायरेक्ट आहे तसा मॅन्टिसा फक्त लिहितो. आणि म्हणून लॉग बघायचा असेल तर कंपल्सरी आधी काय करायचं, ती संख्या बघितल्या तिची कॅरेक्टरिस्टिक लिहायची, त्याच्या पुढे पॉइंट लिहून ठेवायचा आणि मग लॉग टेबल कडे जायचं. आता प्रत्येक वेळी तुम्हाला असं दाखवायची गरज नाही हे A आहे, हे B आहे, हे C आहे, दाखवायची गरज नाही. हे तुम्हाला कळलं, एकदा लक्षात आलं तर तुम्ही A कुठला आहे, B कुठला आहे आणि C कुठला आहे हे बघून लॉग टेबल कडे वळू शकताय. फक्त त्यासाठी सराव पाहिजे आणि त्यामुळे वेगवेगळ्या आपणच संख्या घ्यायच्या आपल्या मनानं आणि त्या संख्येचा लॉग कसा डिटरमाइन करायचा ते बघायचं. समजा संख्या आणखी आपण वेगळ्या पद्धतीनं मांडलेल्या असतात, ज्या आपण स्टँडर्ड नंबर फॉर्म मध्ये म्हणतो. त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी डिटरमाइन करायची त्याचा सराव तुम्ही केलाच. तर सपोज संख्या आहे लॉग ऑफ 8.314 इंटू 10⁻³ याचा लॉग बघायचा आहे. तुम्ही काय करणार, आधी याची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करणार. ही संख्या हिची कॅरेक्टरिस्टिक आहे 0 आणि हिची कॅरेक्टरिस्टिक आहे -3 म्हणजे बार 3. 0 + -3 इज इक्वल टू बार 3. पॉइंट आहे तसा तोच रूल परत वापरायचा. इथं A येणार 83, दशांश चिन्हाचा विचार नाही केला. A 83 आलं, B आला 1 आणि C आला 4. चला 8.314 अशी संख्या होती आणि इंटू 10⁻³ 10⁻³ असल्यामुळे आपण काय केलं, हा स्टँडर्ड नंबर याची कॅरेक्टरिस्टिक 0 आणि याची कॅरेक्टरिस्टिक -3 म्हणजे बार 3 + 0 इज इक्वल टू बार 3 पॉइंट. आणि मग आता ABC आहे तसाच त्याच रूल प्रमाणे डिटरमाइन करायचा. अवोगाड्रो नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23. याचा लॉग बघायचा आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक काय ना, ही 0 अधिक 23 म्हणजे 23 पॉइंट. आणि ABC काय येणार आता, इथं 60 हा डेसिमल पॉइंट ना विचारात घेता हा झाला A, हा झाला B आणि हा झाला C. Like this.
वेगवेगळ्या पद्धतीनं संख्या ज्या मांडल्या जातात, प्रत्येकाला आपल्याला समजलं एकदा मॅन्टिसा कसा डिटरमाइन करायचा हे समजलं की आपण कोणत्याही प्रकारची संख्या असू दे तिचा मॅन्टिसा डिटरमाइन करू शकतो आणि त्यामुळे भरपूर सराव करा, तुम्हाला अडचण येणार नाही.